मुंबईचा पहिला सार्वजनिक गणपती मंडळ एखाद्या भव्य चौकात किंवा चमकदार बॅनरच्या मागे नाही, तर गिरगावच्या एका शांत गल्लीमध्ये, जो 1893 मध्ये सुरू झाला. जेव्हा स्वातंत्र्य लढ्याची ठिणगी एकदम देशभर पसरत होती, तेव्हा लोकमान्य टिळकांनी एक नवीन मार्ग शोधला होता: उत्सवांद्वारे जनजागृती. आता या विचाराने प्रेरित होऊन मुंबईमध्ये पहिला सार्वजनिक गणपती उत्सव साजरा झाला, अगदी येथेच केशवजी चाळमध्ये. त्या काळात डोल नव्हते, डिजिटल लाइटिंग नव्हती, तरी उत्साह इतका होता की प्रत्येक हृदयामध्ये स्वातंत्र्याची आग पेटली होती. वर्ष 1901 गणपती उत्सवादरम्यान अचानक बातमी पसरली होती की टिळक स्वतः मंडळात येणार आहेत. आणि मग काय, इतिहास रचला गेला होता. टिळकांनी येथून एक प्रेरणादायी भाषण दिले होते, ज्यामुळे हे मंडळ एक लोकमान्य टिळकांच्या उपस्थितीचा मान मिळवणारं एकमेव मंडळ झालं होतं. जरी आज मुंबईतील मंडळ कोट्यावधी रुपयांच्या सजावटीने आणि सेलिब्रिटींच्या गर्दीने चमकत असली, तरी केशवजी नाईक चाळीचा गणेशोत्सव मंडळ आजही साधेपणा, परंपरा आणि संस्कृतीचे उदाहरण आहे.